आलेलो आहे, स्वित्झर्लंडला आलेलो आहे. तुम्ही पहिलं माझा रील सुद्धा कदाचित बघितलेला असेल. खूप जण मला म्हणतात की तुम्ही कंडक्टेड टूरच्या वरने जाता का. नाही, देशात नाही परदेशात सुद्धा जागोजागी मित्रमैत्रीण आहेत आणि ते फिरवतात कडेवर घेऊन. आज अशीच एक मैत्रीण आली आहे, स्वाती. नमस्कार, मी मजेत खूप बरं वाटलं मला भेटून. फायनली आपण परत एकदा भेटलो आणि माझ्या गावी मला खूप वर्षांनी कोणीतरी असं आलेलं आहे की ज्याला खरं फिरण्यामध्ये आनंद आहे आणि त्यांना सगळं मला आता आनंदाने दाखवण्यात येणार आहे, दाखवणार आहे. ही आहे स्वाती बोधे. ओरिजिनल कुठली ग? मी पुण्याची आहे. दोन पुणेकर भेटतात कुठे? आणि झुरिक म्हणजे आपलं झुरिक लक्षात ठेवा. हे आता हे आता आम्ही जिथं उभे आहोत ते म्हणजे एकदम बिझी एरिया. कारण जर का तू एक सेकंद फिर, आता आमच्या मागं फिर मंजिरी. कारण आता हे जर का तू ये मागे येऊ देत, सगळं काही प्रॉब्लेम नाही, येऊ देत. हे जर का तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल की हे एकदम गजबजाट. म्हणजे पार आम्ही आपण दादर स्टेशनला आलोय. दादर स्टेशन मुंबईकरांसाठी आहे आणि पुण्यातल्या लोकांसाठी मी असं सांगते की बाजीराव रोड आणि चितळ्यांचं दुकान आणि लक्ष्मी रोड हे सगळं एकाच ठिकाणी आहे. हे सगळं पण काय म्हणजे काय सुंदर. कारण इथे आता हे मागचं स्टेशन कुठलं आहे? हे आहे झुरिक मेन स्टेशन आला आपण म्हणतो. आणि तुम्ही 3 स्वित्झर्लंडच्या ज्या 4 भाषा आहेत, ऑफिशियल लँग्वेजेस म्हणतो आपण, त्यातल्या 3 भाषांमध्ये त्यांनी स्विस फेडरल रेल्वेज असं लिहिलेलं आहे. आणि हा जो मोठा पुतळा दिसतोय तुम्हाला, आल्फ्रेड इल्शर म्हणून, ओके, त्यांना आधुनिक स्वित्झर्लंडचे शिल्पकार आपण असं म्हणतो. आणि त्यांनी, तुम्ही जर त्याचं लोकेशन बघितलं, अत्यंत स्ट्रॅटेजिक आहे. ह्याच्या मागे जे आहे ऍक्च्युली ट्रेन स्टेशन आणि हा जो संबंध तुम्हाला, हा जो रस्ता दिसतो इकडे, तो आहे स्वित्झर्लंडचा सगळ्यात महागडा किंवा जगातला सगळ्यात महागडा शॉपिंग स्ट्रीट. ओके, त्याला म्हणतात बानहोफस्ट्रासे, म्हणजे आपला लक्ष्मी रोड. आपला लक्ष्मी रोड. तू जे हे अल्फ्रेडचं सांगितलंस, काय म्हणजे इथले टाटा आहेत का? हो, इथले टाटा. मी त्यांना माझ्या भाषेमध्ये मी असं सांगते. त्याचं कारण आहे की हे आल्फ्रेड इल्शर आहे, की जे एक अत्यंत म्हणजे त्यांचं व्हिजनरी आपण त्यांना म्हणतो, की ज्यांनी ETN म्हणजे स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रदान आईन्स्टाईन यांनी शिकला. ह्यांनी बोथार रेल्वेची स्थापना केली आणि ह्यांनी फंडिंगसाठी क्रेडिट स्वीट की ही बँक जी आता ॲक्च्युली बँकरप्ट झालेली आहे ती सपोर्ट केली. म्हणून ह्यांचा पुतळा ह्या ठिकाणी यावं. आणि स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा तुम्हाला असं एखादा पुतळा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी दिसतो तेव्हा तुम्ही समजून घ्या की ह्या माणसाने खरोखर स्वित्झर्लंडसाठी काहीतरी मोठं काम केलेलं आहे, म्हणून त्यांचं इथं पुतळा. बा कर. आणि इकडे आता मंजिरी इकडे आणि इकडे काम जरा काम. हे बघ, आता हिला दाखव बघा, साच तर बघा. आणि हे मला माझ्या माहेराकडनं मिळालेलं आहे. अत्यंत गोड असं गिफ्ट आहे. लगेच घालण्यात आलेलं आहे. दिलखुलासपणा आहे स्वातीचा. कारण आम्ही आणलो होतं हिच्यासाठी, ती म्हणली थांबा, कानात वगैरे लगेच घालून. खूप कमी तास मिळण्यात आणि मला खूप आवडलं. आठवणीने यांनी आणलेलं आहे. त्यामुळे आता मस्त भटकंती करू, खादाडी करू. झुरिकमध्ये फिरण्याची संधी मिळाली आहे. काल इथं तुफान पाऊस होता. सकाळी 6:30 वाजता जेव्हा ढगांचा गडगडाट असल्यामुळे होता. पण खरं सांगायचं म्हणजे आता वातावरण सुद्धा निवळलं आहे आणि मला अशी वाटत होतं की इथं आपण पूर्ण पाऊस असेल, पण अजिबात असं नाहीये. क्लाउडी आहे पण मस्त फिरण्यासारखं. चला खादाडी करू, भटकंती करू. चला. आणि मी चहा आणलेला आहे, तो पण आपण पिऊयात. खरी मजा युरोपची ही असते जेव्हा लोकल माणसं बरोबर असतात आणि चालत फिरायचं. ती मजा खरी आहे. कारण म्हणजे तुम्हाला त्या शहराचा फील येतो. नाहीतर कसं होतं, तुम्ही जे दाखवलं जातं तेवढंच फक्त ऑब्झर्व करता. चालत असताना तुम्हाला जरा ते शहर सांगत असतं, काहीतरी बोलत असतं. झुरिकची भटकंती म्हणून जरा मजेदार होती. एकीकडे मॉडर्न इमारत दिसते तर दुसरीकडे अगदी जुन्या काळातलं ही ऑब्झर्वेटरी सुद्धा आहे. आता याचं रूपांतर वरती म्हणे बारमध्ये केलं. वा. विंडो डिस्प्ले बघा फक्त. कारण हा जो महागडा शॉपिंगचा डिस्ट्रिक्ट आहे तिथला विंडो डिस्प्लेच अफलातून आहे. एक घड्याळाची दुकानं आणि एक ब्रँड्स बघितलं तरी वेड लागतं. मी जवळ जात नाही आहे कारण याची प्राइसेस अशक्य असतात.
म्हणजे आपले फ्लॅट येतील एवढी एकेका घड्याळाची किंमत असते. छोट्या गल्ल्या कशा दिसतात बघा. हे ऍक्च्युली युबीएसचं आत्ताचं हेडक्वार्टर त्यांनी केलेलं आहे. काय युबीएस म्हणजे? युबीएस म्हणजे युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडची आताची सगळ्यात मोठी जी स्विस बँक जे म्हणतात ते, त्याचं हेडक्वार्टर हा त्याचा लोगो आहे समोर ते. पण खरी गंमत आहे एका ठिकाणी पुढे, आणि मग आपण ती बघणार आहोत. मला जायचंय तिथे. हो, माझं महत्वाचं काम. पण एवढं काय काम आहे तुमचं? माझं महत्वाचं. ठीक आहे, आता आम्ही काय यांचं काम आहे आम्ही पुढे जाऊन बघणार आहोत. आणि चला. ऐतिहासिक बाल्कनी आहे ही, कारण ह्या बाल्कनीमध्येच उभं राहून विन्स्टन चर्चिल यांनी युद्धानंतरचं जगाला उद्देशून भाषण केलेलं होतं. म्हणून अजूनही याची इथे जपणूक फार छान पद्धतीने केली. हे बघा, 19 सप्टेंबर 1946 याच दिवशी इथं उभं राहून, या बाल्कनीत उभं राहून विन्स्टन चर्चिल यांनी युद्ध संपल्यानंतरचं भाषण केलं होतं, जे ऐतिहासिक आहे. स्वित्झर्लंड हा खरंच वेगळा देश वाटतो. पण काय ग स्वाती, पुढारलेला देश म्हणतो तसं खरंच आहे का ग? आता कुठल्या अर्थाने आपण पुढारलेला समजायचं हे आपण ठरवायला पाहिजे. पण स्वित्झर्लंडच्या बाबतीमध्ये एक थोडीशी गमतीदार पण आणि थोडीशी जराशी वेगळी पण गोष्ट आहे. 1971 पर्यंत इथल्या ज्या स्त्रिया आहेत, जे स्विस सिटिझन असलेल्या, त्यांना फेडरल इलेक्शनमध्ये वोट करायचा अधिकार नव्हता. म्हणजे 1971. हो, खूप खूप मंजिरी काय म्हणायचं याला? जेव्हा आपल्याकडे इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या त्या काळात, अरे बापरे, निघलेलं आपण. मी हे खूप याने सांगते की आपल्याला जो आपण पुढारले पण आपण असं म्हणतोय, आणि इथल्या म्हणजे साधारण पाश्चिमात्य देश आपल्याला आपण अजाणतेपणे म्हणा किंवा जे काय अर्धवट आपल्याकडे ज्ञान पोहोचतं त्याच्यानुसार आपण अंदाज करतो. पण स्वित्झर्लंडमध्ये खरोखर बायकांना 1971 म्हणजे 20व्या शतक उजाडावं लागलं की जेव्हा त्यांना आपला मतदानाचा अधिकार मिळाला. बापरे, हे एका चौकात आहे जिथं विन्स्टन चर्चिलचं भाषण झालंय ते इथं बघायला मिळतं. आणि या चौकामध्ये फिरल्यानंतर या देशाच्या वेगळ्या गमती जमती स्वाती बरोबर असल्यामुळे कळतायत. लिमाथ नदीच्या किनारी आम्ही ब्रिजवरती उभे आहोत. स्वच्छ पाणी, म्हणजे या नदीचं पाणी 10 फूट खाली 15 फूट खाली तुम्हाला तळ दिसतोय बघा. आणि ही जी नदी जातीये पुढे, ती जर का लांबवर तुम्ही नजर टाकली तिकडे या ब्रिजच्या पलीकडे, तर तो आहे झुरिक लेक. हा 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 हा, काय वातावरण आहे. स्वित्झर्लंड म्हणल्यानंतर अर्थातच लाडक्या रॉजर फेडररचं नाव तोंडात येतं. स्वित्झर्लंडमधल्या बेसिल गावी त्याचं वास्तव्य घर असतं. त्यांनी तयार केलेला हा ब्रँड ऑन सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याचं हे मेन दुकान आहे. टेम्प्ट व्हायला होतंय, आज जाऊ नको जाऊ. अगं स्वाती, थांब जरा. अरे बापरे, मी अगं कुठल्या गल्लीतनं फिरवतीस ही? कुठं घेऊन चाललीस? अहो, खास दाखवायला आले सर तुम्हाला. शांतीमध्ये क्रांती करणे आपल्याकडे एक शब्दप्रयोग आहे. तो इथे बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. बापरे, रशियन राज्यक्रांतीचा ते फाउंडर जो आहे लेनिन, तो बघा इथे राहत होता. आणि बरोबर राज्यक्रांती चालू व्हायच्या आधी त्याने आपलं इथे सगळं जे थिअरॉटिकल काम होतं ते इथं कम्प्लीट केलं होतं. म्हणून स्विस लोक जे आहेत ते नेहमी म्हणतात ना, क्रेडिट घ्यायला आम्ही पुढे असतो. इथे पण म्हणतात बघा, लेनिन आमच्या इथं एका गल्लीमध्ये बसून त्याचं मटेरियल तयार करत होता आणि 1917 परत गेला तिकडे आणि रशियामध्ये जी क्रांती घडली त्याचं श्रेय सुद्धा स्विस लोक घ्यायला तयार आहेत. वा वा वा. एकीकडे रिमझिम पाऊस पडतोय, दुसरीकडे स्वाती बोधे आम्हाला झुरिकच्या गल्ली बोळातनं फिरवतीये आणि इतिहास सांगतेय जो सहजासहजी ऐकायला मिळत नाही. लेनिन कुठं राहिले हे जसं दाखवलं तसंच अल्बर्ट आईन्स्टाईनसुद्धा या झुरिकमध्येच राहिलेले आहेत पूर्वी. सुभाषचंद्र बोस कोण येऊन इथे राहून गेले आणि काय केलं त्यांनी हे ऐकताना फार मजा येते. म्हणायला गेलं तर आम्ही केबल कारनी वर चाललो आहे
झुरिक शहरामध्येच आम्ही आहोत. आणि केबल कार कुठं जाते माहिती आहे तुम्हाला? कुठल्या पर्वतावर वगैरे नाही, कुठल्या टेकडीवरती नाही, तर झुरिक युनिव्हर्सिटीला ही चाललेली आहे. 1.5 मिनिटात सगळे स्टुडंट खालनं वरती युनिव्हर्सिटीमध्ये. बाजूला गर्द वनराई. स्वित्झर्लंडची ही जी युनिव्हर्सिटी आहे, अगदी थोडक्यात इतिहास सांगायचा झाला तर जास्त नाही, 21 नोबल लॉरेट्स इथनं बाहेर पडलेले आहेत. आणि ह्या युनिव्हर्सिटीच्या इथनं जी गच्ची आहे, माझ्या खाली क्लासरूम्स आहेत, आणि या गच्चीच्या इथनं आलात की तुम्हाला असं झुरिकच्या ओल्ड टाऊनचं मस्त दर्शन घडतं. तर पावसामध्ये हे बघणं हा वेगळाच अनुभव आहे. ETH युनिव्हर्सिटीमध्ये आलो आहे. काय सांभाळतात ही लोक. म्हणा 1850च्या आसपासचं युनिव्हर्सिटी स्थापन झालेली होती. किती वर्ष झाली याला तुम्हीच विचार करा. 21 नोबल लॉरेट्स ह्याच वास्तूमधनं बाहेर पडले शिकून. विचार करा. वाव. इथं सुद्धा स्वाती वेगळीच जागा दाखवणार आहे. स्वाती, ETH मध्ये का घेऊन आली आहेस? काही गुपित आहे का? चल चल चल, मग सांगू नको चल 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 चल. तर ही सगळ्यात महत्त्वाची युनिव्हर्सिटी आहे ETH युनिव्हर्सिटीमध्ये आल्यानंतर सर्वात महत्त्वाचं लॉकर आहे हे F40. कारण तुम्ही जर का नजर टाकली तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं हे कॉलेजमधलं लॉकर आहे. ते इतक्या छान पद्धतीने जपून ठेवलं आहे आणि त्याचे आर्टिफॅक्ट्स अजून आहे तसे आहेत. क्या बात आहे. वाव. ती आता काय म्हणजे कुठल्यामुळे रिमझिम पावसामध्ये जी काही सफर झाली आहे आज झुरिकची ती आपलातून होती. आणि अजून हायलाइट राहिलंच आहे आपलं. कारण आत्ता काय चालू आहे मला सांगा. क्रिकेट बिकेट बोलू नका हो. क्रिकेट बिकेट आत्ता महत्त्वाचं नाही आहे. आत्ता महत्त्वाचं काय चालू आहे? बरोबर आहे तुमचा अंदाज. वर्ल्ड कप फुटबॉल चालू आहे आणि त्याच्या माहेरघरी आम्ही आलो आहे. कारण हे आहे फिफाचं हेडक्वार्टर. हो, हे फिफाचं हेडक्वार्टर आहे. वर्ल्ड कप फुटबॉल प्री क्वार्टरच्या स्टेजला येऊन थांबलेला आहे. आणि झुरिकच्या भटकंतीची सफर स्वातीमुळे आज फिफा हेडक्वार्टरला होती. क्या बात आहे स्वाती. येस, मस्त. खुश. एकदम खुश, एकदम खुश. आपण फुटबॉलच्या पंढरीमध्ये आलेलो आहोत आणि हे हेडक्वार्टर आहे, बघायला मिळतंय. चला आपण आता एन्जॉय करू. या या या. चला. तुम्हाला जर का खरी भटकंती करायची असली तर तुमचा अभ्यास हा महत्त्वाचा आहेच. पण परत एकदा तुम्हाला नम्र विनंती करतो, लोकल मित्रमैत्रीण बघा. कारण ते जे तुम्हाला त्या शहराची माहिती देतील, जागा शोधायला देतील आणि स्वतः घेऊन जातील, ते बाकीच्या कोणाला शक्य होत नाही. स्वातीमुळे आज आम्हाला झुरिकचे एक वेगळं दर्शन घडलेलं आहे. म्हणायला गेलं तर ही माझी झुरिकची 3री सफर आहे. पण अगोदर जे झुरिक मला दिसलं नाही किंवा दाखवलं गेलं नाही ते आज लोकल मैत्रिणीमुळे बघायला मिळालं आहे. सुनंदन लेले, झुरिक, स्वित्झर्लंड.